आपण ग्रो मॅजिक ॲडव्हान्स पहिल्यांदा त्याचं बनवतोय. मालकाचं नाव काय? जितेंद्र राहुल यांच्या शेतावरती आम्ही आता डेमो करतोय. आणि हे ऑर्गॅनिक असल्यामुळं आपण त्यांना बिंदासपणे हाताळू शकतो. हेच जर ऑर्गॅनिक नसलेलं प्रोडक्ट आपण बिंदासपणे हाताळत आहे. म्हणजे काही प्रिकॉशन असतात ते घ्यावे लागतात. का तिकडे जिथं आहे तिथंच तुम्ही हे टाकून द्या. आता तुमच्या हाताने टाका ते जमायचं. आपण हे पहिलं चला मिक्स झालं ते. आता हे याच्यात टाका. हे बालदी टाकूया. हां हां तुम्ही डायरेक्ट करता ना? टाकून द्या. हे पण टाका. हे पण टाकू. हां टाकून द्या. पूर्ण टाकू. हां टाकून द्या. आता ओलिव्ह टाकलेलं आहे. राजेंद्र सर ना? नाही सुरेश सरांनी ओलिव्ह टाकलंय. हां त्याच्यात मॅडम तुम्ही पाणी सोबत त्यांचे सहकारी पण आहेत. तुमचं नाव काय सर? त्यांचं मोहन रसाळ पण आहेत. रसाळ मोहन रसाळ सर. नाव खूप छान आहे तुमचं. हां रसाळ नाव आहे एकदम. अजून थोडंसं ठीक आहे. हे तुम्ही टाकून द्या. हां हे मिक्स होऊन गेलं. याच्यातच मिक्स करा. जेल टाईप आहे. आहे का? हां आहे. अजून थोडं. हां हां ते आपण ठेवून देऊ. हां बाटलीत. हां हां ओके मी ते करतो. मला माहिती आहे. असं पकडा तुम्ही. ही बाटली याचं झाकण कुठे आहे? बालदी टाकून द्या तुम्ही. झाकण लावायचं. भरपूर आहे. आता क्लीन झालं. आहे अजून तसं तुम्ही हलवा सारखं झाकण लावून जी टाकून द्या. आणि पाणी टाका. आता तुम्ही ते टाका. दुसरी बाटली आहे ना तुमच्या हातात? आधी टाकून द्यायचं. सर्व टाकू. ओके झालं ना त्याच्यातून सर्व. फवारणी करणार आहोत. जवळजवळ सरांनी डेमो करण्यासाठी आपल्याला 1 एकरचा प्लॉट दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट साधारण 15 दिवसानंतर त्याचा रिझल्ट आपल्या MI ॲग्रोच्या प्रोडक्टचा रिझल्ट काय आलेला आहे तो आपल्याला समजणार आहे. तर एका जवळजवळ 200 लिटरच्या पाण्यामध्ये आपण हा आपला ॲग्रोचा डेमो केलेला आहे. थँक्यू. पाणी जाईल तिकडे सप्लाय होतो. हे चालू करणार. हे आता आणि मशीन चालू करा. हे पंप आहे. फवारणी पंप आहे. आता हे चालू करणार. याच्यावर त्यांनी ते बनवलेला आहे फवारणी पंप. फवारणार पाणी तिकडनं तो चालू होणार. दुसरे असतील. दुसरे चालू टाकण्यासाठी कसं आता भुवस्तर टाकलं असतं ना तर ह्याच्या पाण्याने ते ऑलरेडी विरघळून मग जमिनीत गेलं असतं. अजून बेस्ट म्हणून सांगते. कोण मजूर असतील त्यांना सांगितलं तर पटकन टाकलं असतं.
विद्युत